ठरलं तर मग या मालिकेत कल्पनाने प्रियाला घराबाहेर न काढता स्टोर रूम मध्ये टाकलं आणि दुसरीकडे अस्मिताने प्रियाला तेलावरून चालायला लावलं. तर हे नक्कीच झालं तरी कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे प्रिया एकटी उभी असते तर तिच्या विरोधात अख्खं घर उभं असतं. आता नुपूरने प्रिया आणि मैनवणींची काल रेकॉर्डिंग केलेली असते. ती सुभेदारांना दाखवते तेव्हा प्रिया म्हणते, अरे अर्जुन, तुला तरी कळायला हवं की असे फेक रेकॉर्डिंग असतात. त्यावर गिरिजा ओरडून म्हणते, अगं ये प्रिया, तो व्हिडिओ 100% खरा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तू स्वतःच्या गुणांचा जो पाढा वाचलायस ना, तो पण खरा आहे. आणि प्रिया, तू फक्त सायली ताई आणि पूर्ण आजींच्या बाबतीत चुकीचं वागली नाहीस, तर समस्त स्त्री जातीला काळीमा फासलाय. त्यावर अश्विन म्हणतो, नक्की काय केलंय तन्वीने? नुपूर सांगते की अस्मिताच्या चोरवटीच्या दिवशी प्रियाने जो नीचपणा केलाय ना, तो तिने स्वतः मीना वहिनींकडे कबूल केलाय. आता सायली घरातील सर्व लोकांना तो व्हिडिओ दाखवते. त्यामध्ये प्रिया म्हणते, अस्मिता जी माझी नणंद आहे, ती जिथून चालत येणार होती ना, मी तिथं बरोबर तेल सांडलं होतं. त्यावरून तिचा पाय असा घसरला होता ना, की दानकीनं आपटलीच होती. सायली आली आणि तिला वाचवलं. तर अस्मिताने हे ऐकल्यानंतर ती म्हणते, अगं प्रिया, मला तुझ्यावर आधीच संशय आला होता. पण तू माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस. तू माणूस आहे का जनावर आहे? अश्विन खूप चिडलेला असतो. तो प्रियाकडे बोट करून म्हणतो, की तुझ्यासारख्या हजारो राक्षसी मेल्या असतील तेव्हा तू जन्माला आलीस. मी कुठलं पाप करून बसलोयस की मला तुझ्यासारखी बायको मिळालीस? त्यानंतर प्रिया म्हणते, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून चूक झाली असेल तर मी माफी मागायला तयार आहे. अगं अस्मिता, निदान तू तरी मला माफ कर. त्यावर अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी तुला माफ करते, पण एका अटीवर. त्यावर प्रिया म्हणते, हो हो, मी काही करायला तयार आहे. आता अस्मिता म्हणते, विमल, वाटीभर तेल घेऊन ये जरा. त्यानंतर विमल तेलाची वाटी अस्मिताकडे देते. अस्मिता ते तेल फरशीवर टाकते आणि म्हणते, सांडलेल्या तेलावरून चाल तन्वी, तू आता प्रेग्नेंट पण नाहीये. मग आता माझ्या पोटात 3 महिन्याचं बाळ होतं, त्याला काही झालं असतं, पण तू त्याचा सुद्धा विचार केला नाही. मग आता कसला विचार करतीये? आता चाल ह्यावरून. आता प्रिया त्या तेलावरून चालते. तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि दणकीने फरशीवर आपटते. हे दृश्य बघून नुपूर आणि गिरिजा खूपच हसतात. अर्जुन म्हणतो, मम्मा, ह्या मुलीला आपल्या घरामध्ये जागा नाहीये, तरी सुद्धा कधीपासून ही ह्या घरामध्ये आहे, तिला बाहेर काढ. तेव्हा प्रिया सगळ्यांची माफी मागते, की मला घराबाहेर नका काढू. पण तिचं कोणीही ऐकत नाही. आता कल्पना प्रियाचा हात पकडते. तेव्हा सायली कल्पनाला इशारा करते. कल्पना प्रियाला बाहेर घेऊन जाण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जाते आणि तिथल्या एका बंद खोलीत प्रियाला फेकते. कल्पना म्हणते, प्रिया, आम्ही तुझ्यावर दया म्हणून समज किंवा उपकार म्हणून समज, कारण हीच आता तुझी जागा आहे. तेव्हा प्रिया म्हणते, कोणीतरी समजून घ्या ना, मी या स्टोर रूम मध्ये नाही राहू शकत. त्यावर कल्पना म्हणते, जर तुला इथं राहायची काही तक्रार असेल तर मी तुला घराबाहेर काढेल. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, मी राहील इथं. आता सगळे बाहेर येतात आणि स्टोर रूमची कडी लावतात. प्रिया आतून ओरडू लागते, की प्लीज दार उघडा, मी पण या घराची एक सदस्य आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, ही तर खरी सुरुवात आहे, आता पुढे पुढे बघ काय होतंय. आता सगळे तिथून निघून जातात. इकडे प्रिया स्वतःशीच म्हणू लागते, की जोपर्यंत माझा सचिनवर ताबा होता तोपर्यंत ह्या घरावर राज्य होतं, पण आता तो ताबाच निसटलाय. तो प्रताप, कल्पना हे सगळे माझ्या विरोधात गेलेत. पण माझ्या हातात असा एक तरी पत्ता हवा जो मला या घरात टिकवून ठेवेन. पण कोण करेन माझी मदत? असा विचार प्रिया करत असते. तेवढ्यात तिला प्रतिमा आठवते, कारण एखाद्या आईची मुलगी संकटात असेल तर आईच मदत करेल, म्हणून ती प्रतिमाला फोन लावते. इकडे प्रतिमा फोन उचलते. तेव्हा प्रिया म्हणते, आई, काल तू माझ्या स्वप्नात आली होती, तू मला सोडून तर नाही ना जाणार? असं तसं प्रिया खोटं नाटं बोलत असते आणि नंतर म्हणते, की मी तुझ्याकडे काही दिवस राहायला आले तर चालेल का? त्यावर प्रतिमा म्हणते, ठीक आहे, पण तुझ्या बाबांना ते आवडणार नाही. मग तू आता नको येऊ, पण काही दिवसांनी ये. आता मी फोन ठेवते. इकडे आपल्याला जेलमधला सीन दाखवलाय. आता मैपत नागराजला म्हणतो, मी शरीराने मैपत शिकरी आहे, पण मनाने ठरवलंय की नको आता ते राडे, खून, कारण मी जितक्या दिवस तो राग मनात ठेवेन तेवढे दिवस मी इथेच सडेन. त्यावर नागराज म्हणतो, तो सचिन करतोय ना प्रयत्न, तो सोडवेल ना इथून, मग तू नाटकी का करतोय? त्यावर मैपत म्हणतो, नाटक नाहीये नागराज शेठ, थकलोय मी आता. आतापर्यंत जे वागलो ते वागलो, इथून पुढे चांगलंच वागायचं. पण इकडे नागराज मनात म्हणतो, हा जर चांगला वागला तर मी मरेपर्यंत जेलमध्ये राहील. इकडे विमल प्रियासाठी जेवणाची भांडी घेऊन आलेली असते. त्यावेळी विमल प्रियाला म्हणते, की वहिनींनी सांगितले की तुम्हाला तुमचा स्वयंपाक हाताने करायचा आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये सायली प्रतिमा त्याला दाखवून देणार की खरंच प्रिया यांची मुलगी आहे की नाही. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.